तर पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं आंदोलन सुरू आहे। मंडई चौकातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येत आहे। संविधानाची प्रत हातात घेऊन बाबा आढाव यांचं आंदोलन सुरू आहे। सरकारनं राज्यघटनेची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी बाबा आढाव करतायत। बाबा, काय आज आंदोलनाचा नेमका काय मुद्दा आहे? कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही आज आंदोलन करता? आजचं आंदोलन मी गेल्या महिन्यामध्ये जे 3 दिवसाचं उपोषण केलं, राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीनं त्यावेळेला विषय मांडला, त्याचाच हा पुढचा भाग आहे। आज राष्ट्रीय एकात्मतेच्या वतीनं आम्ही लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यासमोर बसलेलो होतो। त्याचं कारण आहे काय, लोकमान्यांनी त्यावेळच्या सरकारला प्रश्न विचारला होता की तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? आणि आम्हाला असं वाटतं आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्हाला देखील सरकारला तो प्रश्न विचारायचा आहे। उत्तर आम्हाला माहिती आहे, हे सरकार उत्तर देणारच नाही आहे, पण एक नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून मला 2 गोष्टी आहेत। मी या देशातला मतदार आहे, पण माझ्या मतदानाची, मी केलेल्या मतदानाची जर थट्टा होत असेल तर मला नाईलाजाने म्हणावं लागतं, हाय हाय EVM हाय हाय। कॅमेरामन हरीश सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी।